हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 18. जिये पेरी दिसती उसी, तिये लाभती की रसी, कांती जेवी शशी पुनिवे चिया. अर्थात, उसाला अनेक कांड्या पेरे असतात, तथापि त्या सर्व कांड्यांमध्ये एकाच गोडीचा रस असतो. चंद्राला कला असतात, तथापि सर्व कलांमध्ये पौर्णिमेच्याच चांदण्याचा प्रकाश असतो. त्याला जोडून ओवी क्रमांक 19. पडिले चंद्रावरी चांदणे, समुद्री जाले वरिखणे, विषया करणे भेटती तैशी. अर्थात, चंद्रावर चांदणे पसरले किंवा समुद्रात वृष्टी झाली तरी तेथे भेद असत नाही. तसेच विषयाशी जवळीक झाली तरी तेथे भेद असत नाही. मागील ओव्यांमध्ये जे सांगितले त्याला पुष्टी देण्यासाठी माऊली या 2 ओव्यांमध्ये 4 उदाहरणे देत आहेत. 1. उसाला अनेक कांड्या पेरे असतात, तथापि यातील सर्व कांड्यांमधील उसाचा रस सारखाच गोड असतो. त्यात जराही फरक असत नाही, कारण सर्व कांड्यांमधील रस एकाच ठिकाणच्या मातीमधून, एकाच मुळांमधून तयार झालेला असतो. 2. चंद्र एकेका कलेकलेने वाढत जातो आणि एकेका कलेकलेने तो कमी कमी होत जातो. तथापि या सर्व 16ही कलांमध्ये चंद्राचे चांदणे एकच एक असते. ते जास्त कमी होते, परंतु त्या चांदण्यात फरक नसतो, कारण चंद्राच्या सर्व कलांना मिळालेले चांदणे हे मूलतः चंद्रापासूनच मिळालेले असते. पातेलेभर श्रीखंडामधून 1 चमचा श्रीखंड काढून घेतले तर त्या चमच्यातील श्रीखंडाची चव त्या पातेल्यामधील श्रीखंडासारखीच असते. त्यात फरक असत नाही. तसेच येथे आहे. 3. चंद्रावर त्याचे चांदणे पसरले तरी चंद्रावर त्याचा काहीही परिणाम होत नाही, कारण चांदणे जेथून निर्माण झाले आहे त्यावरच ते पसरलेले असते. तेथे जराही भेद असत नाही. 4. समुद्रात पर्जन्यवृष्टी झाली तरी त्यामुळे समुद्रात काहीही फरक होत नाही, कारण पाण्यात पाणी मिसळते. यात भेद होणे शक्य नाही. माऊली म्हणतात की याचप्रमाणे साक्षात्कारीचा विषयांशी संबंध आला तरी तेथे काहीही फरक होत नाही, कारण सर्व विषय हे आत्मपरब्रह्मामधूनच निर्माण झालेले आहेत. साक्षात्कारी आत्मपरब्रह्माचाच अंश आहे. तेथे त्याचा योग जुळून आला आहे. अशा प्रकारे ज्याच्यापासूनच विषय तयार झालेले आहेत त्याचाच साक्षात्कारी अंश आहे. तेथे तो एकरूप झालेला आहे. यामुळे जसे सर्पिणीच्या पिल्लांना त्या सर्पिणीचे विष बाधत नाही किंवा मांजरीचे दात मांजरीच्या पिल्लांना टोचत नाहीत, त्याचप्रमाणे साक्षात्कारीला मूलतः त्याच्यापासूनच निर्माण झालेल्या विषयांमुळे काहीही फरक होत नाही. जसे आत्मपरब्रह्म विषयांच्या अतीत असते, तसेच साक्षात्कारी विषयांच्या अतीत सहजच असतो. ओवी क्रमांक 20. म्हणोनी तोंडा आड पडे, तेही वाचा वावडे, परी समाधी न मोडे मौन मुद्रेची. अर्थात, म्हणून जो विषय आपल्या समोर येतो त्याविषयी वाचा व्यक्त होते, तथापि मौनी बाबाची समाधी भंग होत नाही. माऊली म्हणतात की अशा प्रकारे मागील ओव्यांमधून जे सांगितले त्यावरून आत्मसाक्षात्कारीचा एक विशेष दिसून येतो. येथे आत्मसाक्षात्कारीचा एक खास विशेष सांगण्यासाठी माऊलींनी एक उदाहरण दिले आहे. ते सांगतात की आपल्यासमोर जो काही विषय येतो त्याविषयी आपण बोलायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रात जी बातमी येते त्याविषयी आपण आपापसात चर्चा सुरू करतो.
एखादी बातमी कर्णोपकर्णी आली की आपण लगेच आपापसात बोलायला सुरुवात करतो. आपण एखादी घटना पाहतो आणि ती इतरांना सांगायला सुरुवात करतो. येथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा असतो की आपण अशा वेळी त्या बातमीच्या, त्या प्रसंगाच्या खोलात जात नाही. वरवर जे समजते, जसे उमजते, त्या आधारावर आपण चर्चा सुरू करतो. तसेच याविषयी आपल्याला बोलायचे, चर्चा करायचे काही कारण आहे का, आपला याच्याशी काही संबंध आहे का, इत्यादी विचार आपण करत नाही. यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या हातून अनेक प्रकारचे प्रमाद होत असतात. तथापि साक्षात्कारी त्याच्यासमोर कोणताही विषय आला तरी त्यामधील सखोल असलेले आत्मपरब्रह्मच पाहतो, जाणतो. तो कोणत्याही विषयाच्या आरसपानी जातो. त्यायोगे त्याला सर्वत्र आत्मपरब्रह्माशिवाय अन्य काहीही दिसत नाही, जाणवत नाही. कारण तो निजस्वरूपी सदा सर्वदा आत्मपरब्रह्माच्या समाधीमध्ये असतो. याशिवाय अन्य अवस्था त्याला माहीत नसते. यामुळे एक अद्भुत होते. अशा अवस्थेत जेव्हा तो प्राप्तविषयी व्यक्त होतो तेव्हा 1. ते फक्त आणि फक्त देहधर्मापुरतेच असते. 2. तो जे बोलतो ते प्रभुविभूच्या कार्यासाठी असते, त्याच्या सेवेसाठी असते. 3. अशा प्रकारे जरी तो व्यक्त झाला तरीही त्याची ध्यानसमाधी भंग होत नाही. 4. इतकेच काय तर अशा अवस्थेत तो सकृतदर्शनी जरी बोलला तरीही त्याची मौनी समाधी, मौनी अवस्था भंग होत नाही. 5. कारण अशा वेळी त्याचे मुखामधून ध्वनी व्यक्त होणे हे सकृतदर्शनी भौतिक बोल असले तरीही ते जप, मंत्र, श्लोक, ओवी, भजन इत्यादी म्हटल्याप्रमाणेच पवित्र असतात. कारण ते प्रभुविभूसाठी असतात, परमशुद्ध आणि पवित्र असतात. ओवी क्रमांक 21. व्यापाराचे गाडे मोडताही आपाडे, अक्रियतेचे न मोडे पाऊल केही. अर्थात व्यापारात चढ उतार होत असतात, तथापि अक्रियायोग प्राप्त झालेल्याचे पाऊल कधीही वाकडे पडत नाही. व्यापारात कधी फायदा तर कधी तोटा असे चढ उतार होत असतात. कधी व्यापार बुडतो तर कधी तोच व्यापार पुन्हा उसळी घेऊन वर येतो. हा भौतिक व्यवहार आहे. येथे द्वैताचा कारभार सुरू असतो. यामुळे येथे आयुष्यात सुखदुःख होत असते. तथापि साक्षात्कारी कैवल्यात स्थिर असतो. त्याला अक्रियायोग प्राप्त झालेला असतो. तो सर्वस्वाचा स्वीकार समतोलपणे करतो. हा प्रभूचा प्रसाद आहे, ती प्रभूची इच्छा आहे, हा प्रभूचा संदेश आहे हे त्याने ओळखलेले असते. तो स्वतःच्या मर्जीने कृती करत नाही. यामुळे परिस्थिती प्रतिकूल की अप्रतिकूल हा त्याच्यासाठी प्रश्नच नसतो. जे जसे जेव्हा जितके समोर असेल त्यात साक्षात्कारी मोठ्या समाधानात जीवन जगत असतो. प्रायः तो सदा कैवल्यात असतो. त्याला स्वतःचे मत नसते. तो नियतीप्रमाणे वर्तन करत असतो. यामुळे त्याच्या हातून कधीही प्रमाद होत नाही. त्याच्या जीवनात फक्त आनंद आणि आनंदच असतो. कारण आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. हरिओम.